यवतमाळच्या वंजारी फैल परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। गुप्तधनासाठी अघोरी कृत्य केलं गेलंय। अल्पवयीन मुलीला चटके दिले गेले, घरात डांबून मारहाण सुद्धा केली गेली आणि मागच्या 7 महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू होता। घरामध्ये 7 लाख रुपये आढळून आले आणि या अघोरी पूजेसाठीचं साहित्य सुद्धा आता जप्त करण्यात आलेलं आहे। अत्यंत भीषण असा हा प्रकार यवतमाळमध्ये घडलाय। गुप्तधनासाठी हे अघोरी कृत्य करण्यात आलं। एका अल्पवयीन मुलीला चटके दिले गेले। सदर ठिकाणी गेलो असता तिथे एक महिला व एक मुलगी मिळून आली। त्यांच्यावर सदर इसम जादूटोणा करत असल्याची आम्हाला त्या महिलेकडे पाहून आणि मुलीकडे पाहून खात्री पटली। त्यांच्या अंगावरील चटके डाग यावरून आमची निश्चित झाले की हे जादूटोण्याचा प्रकार आहे। त्यावरून आम्ही पुढील कारवाई केलेली आहे। त्यामध्ये काही रोख रक्कम जादूटोण्याचं साहित्य मिळालेलं आहे। आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी दीपक शास्त्री आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। दीपक, आता या मुलीच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील आहेत? तिच्यावर काही उपचार केले जातात का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अघोरी कृत्य ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं त्यांच्यावर कारवाई झाली आहे का? हा, नक्कीच ज्यांनी हे गुप्तधनासाठी ही जी अघोरी प्रथा केली होती त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। अघोरी प्रथेतून महिलेला आणि तिच्या मुलीला घरात डांबून त्यांना बेदम मारहाण करीत शरीरभर चटके देण्यात आले आहेत। हा गंभीर प्रकार गेल्या 7 महिन्यापासून सुरू होता। अखेर पोलिसांनी त्या महिलेची आणि त्या मुलीची सुटका करून त्या भोंडू बाबाला अटक केली आहे। ही खळबळजनक जी घटना आहे ती यवतमाळच्या वंजारी फैल परिसरामध्ये उघडकीस आली आहे। महादेव परसराम पालवे असे या भोंडू बाबाचे नाव आहेत आणि शहरातील वंजारी फैल परिसरामध्ये महादेव पालवे हा त्यांच्या राहत्या घरात एका महिलेला आणि तिच्या मुलीला आणून अघोरी पूजा पाठ करीत होता, अशी गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली। त्या माहितीच्या आधारावरून पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली। त्यावेळी ज्यावेळी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी त्या भोंडू बाबाने आपल्या घरावरती चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान त्यालाही उपचारार्थ दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले आहेत आणि ती जी महिला आणि तिची जी मुलगी होती आढळून आली त्या ठिकाणी घरात जाऊन त्या ठिकाणी जे साहित्य वगैरे पूजेचं साहित्य होतं ते सुद्धा पोलिसांनी सध्या जप्त केलेलं आहे। जी दीपक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।